पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विधानसभेत गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी पुरवणी मागण्यांबाबत बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर कॉरिडॉर, पंढरपूर परिसरातील गावांसाठी स्थापन करण्यात आलेले विकास प्राधिकरण, पंढरपूर नदीवर उभारला जाणारा पूल हा आवश्यक आहे, त्याच्यावरती काम करावं। माझ्या सेतू यासह विविध प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलंय। रात्री 9:01 बोलण्यास सुरुवात करताना आमदार अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नाबाबत लक्षवेधी मांडताना शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा होणार याकडे सरकारचं लक्ष वेधल्याचंही दिसून आलं। धन्यवाद अध्यक्ष महोदय, जे का रांजिले गांजिले त्यासी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा तोची जाणावा। ही पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये आज गेल्या 15 वर्षापूर्वी पंढरपूर प्राधिकरण त्या ठिकाणी मंजूर झाले, परंतु प्रत्यक्षात त्या 10 गावामध्ये आज कोणतंही प्लॅनिंग, कोणतंही काम झालं नाही आणि त्या प्राधिकरणामुळे त्या ठिकाणी आज प्राधिकरण मंजूर, परंतु निधी, विकास आराखडा, काम त्यासाठी स्पेशल अधिकारी नेमण्यात आला नाही आणि अख्खा महाराष्ट्राचे वारकरी समुदाय तिथे येतो, तर त्याच्यावरती सरकारने यावर लक्ष घालणं खूप गरजेचं आहे। आज पीक कर्जाच्या बाबतीमध्ये साहेब, एका बाजूला सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण दुसऱ्या बाजूला मात्र जिल्हा बँका असतील, कोऑपरेटिव्ह बँका असतील, नॅशनल बँका असतील, कर्जच देत नाहीत आणि मग आता कर्ज त्या ठिकाणी माफी होणार आहे म्हणून थकीत कर्ज गेलंय आणि कर्ज मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी देखील अडचणीत आलाय। तर त्याच्यावरती सरकारने भूमिका स्पष्ट केल्यास त्या ठिकाणी पुढे कर्ज देणं तरी बँका चालू करतील आणि त्यामुळे ह्या 293च्या प्रस्तावान्वये माझी विनंती आहे की सरकारने त्या ठिकाणी तो विषय तडीस न्यावा जो आपण त्या ठिकाणी बोलला आहात। पंढरपूर कॉरिडॉरचा विषय गेले तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केला आणि तो त्या ठिकाणी आज नदीच्या पलीकडे त्या ठिकाणी व्हावा, शेगाव दोमाला आणि त्या परिसरामध्ये 65 एकराच्या बाजूला, म्हणून त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येत आहेत आणि मग पंढरपूरचा सर्वांगीण विकास व्हावा। ज्या पद्धतीने काशी विश्वेश्वराचा त्या ठिकाणी उज्जैनचा विकास झालाय तसाच पंढरपूरचा विकास व्हावा। बाह्यवळण असेल, सगळ्या आंतर सुविधा असतील, त्या ठिकाणी आपल्याला पण देखील माहित आहे, आमचे पालकमंत्री महोदय या ठिकाणी बसलेत, त्या ठिकाणी सभा मंडप आणि स्कायवॉकचं त्या ठिकाणी मंत्री महोदय टेंडर रद्द करण्यात आले आणि मग ते त्या ठिकाणी त्याचा निधी आलाय, टेंडर रद्द करण्यात आले। तर यावरती माझी विनंती आहे की आपण लक्ष घालावं। मागील त्याला सौर पंप योजना आहे, परंतु सोलार पंपाच्या अडचणी अशा आहेत की 3 HP ची मोटर 2.5 एकराच्या खालच्याला 3 HP ची मोटर मिळते आणि 2 हेक्टरच्या खालच्याला त्या ठिकाणी 5 ची मोटर मिळते आणि ती पाणी ओढत नसल्यामुळे ती अट्ट शिथिल करावी आणि ज्याला मागल तो HP चा पंप त्याला देण्यात यावा। आज लाईटची इतकी दुरावस्था आहे, आमच्या इथं सबस्टेशनची कमतरता आहे, सबस्टेशन मंजूर झाले, त्याची प्रमाण निघाल्यात, परंतु कॉन्ट्रॅक्टर आज काम चालू करत नाही। घोटी असेल, चिलाईवाडी असेल, माझ्या मतदारसंघातली 4 सबस्टेशन आहेत, परंतु त्याला कामाला निधी नाही आणि तो कॉन्ट्रॅक्टर करत नाही। आमची विनंती आहे की आज त्या ठिकाणी 5 MV 10 MV चे ट्रान्सफॉर्मर टाकून, लाईन टाकून आम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर निधी द्यावा ही विनंती आहे। आज या अर्थसंकल्पामध्ये पानंद रस्त्याचा विषय यावर्षी नाही, आतापर्यंत पानंद रस्ता हा मुख्य मातोश्री पानंद रस्ता हा मुख्य त्या ठिकाणी होता, परंतु ह्यामध्ये त्याची तरतूद नाही। आज तहसीलदार साहेबांकडे, प्रांत मॅडमकडे एवढ्या केसेस पेंडिंग आहेत, तहसीलदार साहेबांनी निर्णय करायचा, रस्ता दिला म्हणून
आणि त्या ठिकाणी प्रांत साहेबांकडे गेला की प्रांत साहेबांनी परत तो तहसीलदारांकडे द्यायचा आणि अशा ह्याच्यामध्ये कित्येक वर्ष त्या ठिकाणी आज होत नाही। तर माझी या निमित्तानं सरकारला विनंती आहे की अख्खं गाव त्या ठिकाणी तालुका एखादा पकडून त्या ठिकाणी एखाद्या गावातलं उदाहरणार्थ आम्ही सुस्ते घेतलं तर त्या सुस्त्याचा 1 नंबर गटापासून सगळे गट मोजून त्या ठिकाणी ज्याचं 5 एकर आहे 4 एकर आहे 8 एकर आहे त्या उतार्याप्रमाणे क्लिअर। तर आज कितीतरी कोर्टातल्या केसेस कितीतरी त्या ठिकाणी वाद तंटे पोलीस स्टेशन असे सगळे निघून जातील। त्यासाठी माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती सरकारने एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अख्खा महाराष्ट्रच त्या ठिकाणी मोजून काढावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी काठीनं महाराष्ट्रात शेती मोजून दिली होती। आज आपण त्या ठिकाणी सॅटेलाइट आणि आज आपल्या ह्याच्यात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण हे करणं गरजेचं आहे। आज साहेब त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात साहेब भीमा नदी आहे। भीमा नदी आणि सीना नदीवरती त्या ठिकाणी पाणी वाहून जाते पावसातलं ते पाणी वाहून जाते म्हणून आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं मागणी करतोय की त्या ठिकाणी मोठे बॅरिगेज व्हावे 2-2 TMCचे आणि भीमा नदी आणि सीना नदीवरती त्या ठिकाणी पाणी अडवलं जावं। जे पुरामध्ये पाणी वाहून जाते ते पाणी अडवण्याची आवश्यकता आहे त्याच्यावरती काम करावं। माझ्या बाजूला साहेब आज डाळिंब असेल कृषी मंत्री महोदय इथं बसलेत डाळिंब असेल द्राक्ष असेल त्या ठिकाणी सीताफळ असेल सीताफळाच्या बाबतीत एक NHK म्हणून ब्रँड आहे त्याच्याच लागवडी 80% आहेत पण त्याला अजून विद्यापीठानं मान्यता दिली नाही म्हणून आज त्याची अध्यक्ष महोदय 2 मिनिट तुम्ही मगाशी 12-14 मिनिटं बोललेत समोरचे सदस्य मगाशी तुम्ही स्वतः होता आता ठरलं ना आपलं नाही ना अध्यक्ष महोदय मग आम्ही सकाळपासून बसलोय तुम्ही विचार करा त्यांना 18 20 मिनिटं दिलेत तुम्ही पालकमंत्री तुमच्या मंत्री महोदयांना पण विनंती करतो मंत्री महोदय ते आपण जसं 9ला आलाय तशी माझी पण लक्ष होती 9ला होती आपण बघितलंय सकाळपासून त्या ठिकाणी सदस्य सगळे मोठे बोललेत। वेळ जातो माझ्या आपल्या निमित्ताने एवढी विनंती आहे की त्या ठिकाणी महाशिवरात्री दिवस हा त्या ठिकाणी द्राक्ष दिन कारण रुद्राक्षातला रू काढला की द्राक्ष शिल्लक राहतंय म्हणून तो द्राक्ष दिन हा त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी साजरा करावा जेणेकरून द्राक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्याला फायदा होईल। आणि मग पंढरपूर त्या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं। पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राला त्या ठिकाणी आज येणाऱ्या लोकांची सोय होईल आणि सोलापूर पासून काही भाग आमच्या बाजूचे 4-5 तालुक्यांना त्या ठिकाणी मदत होईल। पंढरपूरला RTO ऑफिस सुरू व्हावं जेणेकरून पंढरपूरला त्या ठिकाणी पासिंग होईल आणि सोलापूरला जाण्याची गरज पडणार नाही। शक्तीपीठ जो आज होतोय तो तुळजापूर माडा पंढरपूर निरा नरसिंगपूर मुख्यमंत्री महोदयांचं कुलदैवत त्या ठिकाणी शिखर शिंगणापूर मार्गे गेला तर त्या ठिकाणी ह्याचा देखील आमच्या लोकांना फायदा होईल। पालकमंत्री महोदय या ठिकाणी बसलेत पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी अंगणवाडी आणि शाळेच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारूची विक्री होते त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर आणि याच्यावर परिणाम होतोय। आपण जर कडक भाषेत सूचना दिल्या तर ती दारू देखील अशी बंद होईल। आणि मग आज समाजामध्ये नेमका आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे आज पालखी महामार्ग आहे जो पंढरपूरचा पालखी महामार्ग झालाय त्याला जर रंगरंगोटी केली त्याला पालखीचं स्वरूप दिलं पांडुरंगाच्या ओव्या लिहिल्या त्या ठिकाणी तुकाराम महाराजाच्या नामदेव महाराजाच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या ओव्या लिहून त्या ठिकाणी त्याला सुंदर बनवण्याचं काम देखील होऊ शकतं। माझ्या मतदारसंघामध्ये साहेब MIDC आहे MIDC मोडलीमचं मोजणीचं काम अंतिम टप्प्यात झालंय मेंढापूरचं काम प्रस्तावित आहे तर आमची विनंती आहे की बेरोजगार तरुणांना ही MIDC झाल्यास त्या ठिकाणी बेरोजगारीचा मोठा प्रश्न मार्गी लागेल आणि मग तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी ह्या MIDCला तात्काळ मंजुरी द्यावी। त्याचबरोबर पालकमंत्री महोदयांना अजून एक विनंती करू इच्छितो पालकमंत्री महोदय कुर्डू आणि लहुळ गाव आहे ह्या 2 गावाच्या मध्ये एक वस्ती आहे आपण जर त्या ठिकाणी तिथं बघितलं तर त्या वस्तीमध्ये विशिष्ट समाजाची काही लोक राहतात आणि ती Instagram Facebook वरनं त्या ठिकाणी आपल्याला मेसेजेस पाठवतात मुलींच्या नावानं त्या ठिकाणी प्रभावित करतात तिथं बोलवून त्या ठिकाणी त्यांना हे केलं जातं नंतर काही चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी त्यांना कपडे काढून त्यांचे व्हिडिओ काढले जातात आणि ब्लॅकमेल केलं जातं आणि अशी लोक आहेत की जर तिथं पोलीस गेले आपण माहिती घ्या साहेब 1 मिनिट आपण माहिती घ्या पोलीस गेले तर त्यांची लहान लेकरं जाळात टाकतो स्वतःवरती वार करून घेतो महिला त्या ठिकाणी अंगावरचे कपडे फाडून येतात आणि पोलीस सुद्धा तिथं जायला घाबरतात पोलीस सुद्धा जात नाहीत। मागच्या वेळी SP साहेबांनी कारवाई केली काही लोकांना त्यामध्ये उचललंय पण रोज साहेब 10 आणि 20 लाख रुपये त्या ठिकाणी खंडणी त्यांच्याकडून घेतात आज खूप मोठा त्रास होतोय। आपण माहिती घेतल्यावर लक्षात येईल
की हा विशिष्ट समाज आहे, त्या भागात चोऱ्या माऱ्या होणार, त्या गोष्टी होणार, इतकी लोक तरसून गेलेत. अक्षरशः शेतातली कलंगडी असतील, वाळकी असतील, जे असेल ते चोरून येतात आणि एक चोर एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना आमची विनंती आहे की साहेब एक मिनिट याच्यावर लक्ष द्यावं साहेब. दुसरा एक विषय आता त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम महाज्योती महाबेटी यामध्ये एकच मिनिट या विक्रम पाचपुते आणि इतक्या वेळ हाऊस किती वाजेपर्यंत चालणार हे तरी सांगा. माझं म्हणणं असं आहे की हा विरोधी पक्षाचा 293चा ठराव आहे, अजून सत्ताधारी पक्षाचा 293चा ठराव यायचा आहे. ज्यांना बोलायचं त्यांना उद्या बोलू द्या. तुम्ही अननेसेसरी उगाच टाइम का लावता? ज्यांना काही बोलायचं काही लोकांना तर उद्या पण बोलता येईल. अध्यक्ष महोदय,